श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, ब्रह्मदर्शन व्हावे यासाठी माणसे मनापासून प्रयत्न करतात. त्यांच्या आड काय येते ते श्री समर्थ येथे सांगतात. ब्रह्म आत्मस्वरूप आहे म्हणून आत्मदर्शन हेच ब्रह्मदर्शन होते. आत्मा आपला स्व आहे. स्वहून अन्य वस्तूचे जेव्हा ज्ञान होते तेव्हा ती वस्तू ज्ञात होते हे खरे, पण तिच्या केवळ ज्ञानाने ती प्राप्त होत नाही. ती मिळवण्यासाठी कर्म करावे लागते. परंतु आत्मवस्तू स्वतःचेच स्वरूप असल्याने ती नित्य प्राप्त आहे. अज्ञानाने ती नाही असे वाटते. केवळ ज्ञानानेच ती हस्तगत होते. आत्मवस्तू जाणणे आणि ती मिळणे दोन्ही एकच होय. म्हणून आत्मस्वरूप असलेल्या ब्रह्माचे ज्ञान होते तेव्हा जीव ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. ज्ञानानंतर काही करायचे शिल्लक उरत नाही. ब्रह्म निर्विकल्प, निराकार, अचिंत्य, अलक्षण, असंग व अनंत आहे. या विशेषणांचा भावार्थ हा की ब्रह्मस्वरूपाचे वर्णन करताना अज्ञानाचा स्वीकार करावा लागतो. ते अज्ञान जीवाच्या आश्रयाने राहते. मौज अशी की जीवाला स्वतःच्या स्वरूपाबद्दल अज्ञान असते. अज्ञानाच्या अवस्थेतच अज्ञान आहे हे दाखवता येते. अज्ञानाचा आधार घेऊनच अज्ञान समजून घ्यावे लागते. आत्मज्ञानाने अज्ञान एकदा का नाहीसे झाले की ते मुळी नव्हतेच हे समजते. इंद्रिये, मन, बुद्धी आणि मीपणा यांचा संगम होऊन अज्ञानाचे आवरण तयार होते. इंद्रिये तर दृश्याच्या कक्षेबाहेर पडू शकत नाहीत. दृश्याच्या कल्पना रचणारे मन दृश्याला पार करून अनंत ब्रह्माची कल्पना करू शकत नाही. बुद्धीने ब्रह्माचे अनुमान करता येत नाही, कारण अनंत ब्रह्म शांताच्या संदर्भाने निर्णय देणाऱ्या अनुमानाचा विषय होऊ शकत नाही. मीपणा देहकेंद्रित असल्याने तो स्थलकाल निमित्ताच्या सीमा ओलांडू शकत नाही. तात्पर्य, आत्मस्वरूप ब्रह्म साऱ्या मानवी संकल्पना मागे टाकून स्वतः सिद्धपणे विलसते. ब्रह्माच्या ठिकाणी धर्म अधर्म, पाप पुण्य, सुकृत दुष्कृत, सत असत, कार्य कारण, श्रेष्ठ कनिष्ठ, स्थलकाल इत्यादी संकल्पना नाहीत. ब्रह्म या सर्वाहून विलक्षण आहे. त्या ब्रह्माचा अनुभव घेण्यास अखेर स्वकडेच वळले पाहिजे. आपण स्वचा निषेध करू शकत नाही, पण स्वमध्ये स्वहून अन्य जे भासते याचा निषेध होऊ शकतो. स्वहून अन्य भासणारे ते मी आहे असे आपल्याला वाटते. तो आगंतुक मी ब्रह्मज्ञानाच्या आड येतो. आगंतुक मी द्रष्टा बनतो आणि ब्रह्माला दृश्य कल्पून वेगळेपणाने त्याचे दर्शन घ्यायला जातो. यामुळेच परमार्थामध्ये सारा घोटाळा माजतो. दृश्यात सगट मीपणा सोडल्या वाचून ब्रह्मदर्शन घडत नाही. तो सोडण्यास सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्य व्हावे लागते. नंतर मीपणा वाचून साधन कसे करावे ते सद्गुरू शिकवतो. मीपणा वाचून होणारे साधन खरोखरच काही और समाधान देते. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 7 समास 7 साधन प्रतिष्ठा निरूपण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.